नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ज्या गोष्टीची आपण इतके दिवस आतुरतेने वाट पाहत आहोत की मा आणि कावेरी एकत्र आल्या पाहिजेत, यश आणि कावेरीच्या नात्याचं काय होणार, उदय कसा असेल, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत आहोत. पण इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की मा स्वतः कावेरीचा सून म्हणून स्वीकार करणार आहे. तर इकडे आता हरतालिकेचा उपवास असतो आणि यश कावेरीला विचारतो की कावेरी कोणासाठी करणार हरतालिकेचा उपवास. तेव्हा कावेरी मात्र खूप गोड अशी स्माइल यशला देते. आता कावेरीच्या पुढे चॅलेंज आहे ते म्हणजे गणपती उत्सवासाठी, म्हणजे गणपती आगमनाच्या दिवशी उदय घरी आलेला असला पाहिजे. मग कावेरी उदयला शोधायला बाहेर पडते आणि तिला एका गुंडाकडे लॉकेट आणि उदयच्या काही वस्तू म्हणजे घड्याळ, कडं, लॉकेट असं बरंच काही सापडलेलं असतं आणि त्याचबरोबर बांगड्या सुद्धा असतात, म्हणजे त्या काऊच्या बांगड्या असतात. आणि मग कावेरी त्या गुंडाची जी धुलाई करते, अशी बेदम धुलाई केलेली आहे. आणि तेव्हा तिने त्या गुंडाला प्रश्न विचारलेले आहेत, तेव्हा त्या गुंडाने जे उत्तर दिलेलं आहे ते मात्र पाहण्यासारखं आहे. आणि त्याचबरोबर इकडे मा मात्र म्हणत आहे की मला माहिती आहे की माझा उदय गणपती आगमनाला असणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे ते फक्त आणि फक्त कावेरीमुळं. आणि हे सगळं बोलणं आता ऐकत आहे ती म्हणजे अमृता. उदय आगमनाच्या दिवशी येणार आहे म्हणून माझा आनंद गगनात मावेना झालाय. आणि इकडे अमृता मात्र आता कारस्थान करायला तयार झाली. एकतर कावेरी सुखी नाही झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट उदयला आणल्यामुळं यांच्या घरात आनंद येता कामा नये, असं या अमृताचं म्हणणं असतं. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, यश आणि कावेरी यांच्या नात्यातला गैरसमज कसा मिटणार, कावेरी यशला कशी सांगणार आहे की अमृतासोबत लग्न करू नका, आणि मला नक्की काय वचन दिलं कावेरीनं, कारण काल तर आपण पाहिलं होतं की कावेरी मला वचन देते, नक्की काय दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे यश आता बाहेर आलेला असतो आणि अमृता मात्र तिथून निघून जाते. अमृता गेल्यानंतर यश तिथे असतो आणि यश जात असतो तेवढ्यातच त्याला काहीतरी सावली तिथून जाताना दिसते. आणि मग यश म्हणू लागतो कोण गेले इथून. तेवढ्यात कावेरी पाठीमागून आलेली असते आणि कावेरीने येताना तिची लाठी काठी जी आहे ती घेऊन आलेली असते आणि ती यशला पकडते. यश तिला पुन्हा ढकलून देतो, कारण यश ही काही कमी नसतो. जरी कावेरी लाठी काठी चालवत असली तरीही यश ही तेवढाच तिथे खंबीरपणे स्वसंरक्षणासाठी उभा असतो. कावेरी मात्र त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करत असते. यश काही बोलायला थांबत नसतो. कावेरीला यश सोबत बोलायचं असतं म्हणून ते सगळं तिचं चाललेलं होतं. पण यश मात्र इथे ऐकायला तयार नसतो आणि आता मात्र कावेरी यशला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे यश आणि कावेरी हे दोघंही आता, कावेरी सांगत असते की मला बोलायचं आहे, यश मात्र कावेरीला म्हणत असतो की मला नाही बोलायचं आता, कारण मगाशी मला बोलायचं होतं तेव्हा ऐकून घेतले का. इकडे मा मात्र कावेरीला शोधत आता बाहेर आलेल्या आहेत. मा म्हणतात ही कावेरी गेली कुठं. मग कावेरीच्या रूमकडे जातात, तिथेही त्यांना कावेरी दिसत नाही. आणि तेव्हा मात्र मला कळायचं बंद होतं की नक्की कावेरी कुठं असेल. आपण कावेरीकडे तर आलेलो आहोत, पण हे सगळं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे कावेरी आणि यश या दोघांच्या मध्ये लाठीकाठीचं सुरू झालेलं आहे. आणि ते दोघंही आता एकमेकांशी बोलत आहेत. आणि त्याचवेळी कावेरी म्हणत असते माझं ऐकून घ्यावंच लागेल. यशचं मात्र म्हणणं असतं की मगाशी जेव्हा मी सांगत होते तेव्हा माझं ऐकून घेतलेलं नाहीये, तर मी आता का ऐकू, असं यश बोलत असतो. यशही तेवढा चिडलेला असतो. इकडे मा मात्र कावेरीला शोधत असतात. नक्की कावेरी कुठं आहे हा प्रश्न मला पडलेला असतो. कावेरी आणि यश दोघंही इकडे बोलत असतात आणि त्यासोबतच ते दोघंही आता एकमेकांना तिथे अक्षरशः त्यांच्या दोघांमध्येच आता मारामारी चाललेली असते. त्या दोघांनाही कळत नसतं की आपण काय करतोय. कावेरीचं फक्त एकच म्हणणं आहे की माझं ऐकून घ्यावंच लागणार आहे. आणि यश मात्र इकडे म्हणत असतो की का ऐकून घेऊ. यश पण तेवढाच हट्टाला पेटलेला असतो. यशही ऐकत नाहीये. कावेरी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण यशला ऐकून नाही घ्यायचं. कावेरीचा तोल जाणार असतो आणि तेव्हा मात्र यश कावेरीला सावरतो आणि कावेरी यशच्या जवळ आलेली असते. आणि त्यासोबतच यश कावेरीला म्हणतो की 2 मिनिटात जे काय बोलायचं आहे ना ते पटापट बोलून टाकायचं, असं यश कावेरीला सांगू लागतो. त्याचबरोबर इकडे मात्र कावेरी म्हणत असते की मला काहीतरी सांगायचं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे.
कारण तुमच्या बाकीच्या गोष्टींपेक्षाही ते महत्त्वाचं आहे. हे ऐकल्यानंतर यश शेवटी आता तयार होतो. कारण यशच्या मनात तर कावेरीशी बोलणं, कावेरीबद्दलच्या भावना आहेत हे आपल्याला माहितीच आहे. माम इकडे विचार करत असतात की कुठे गेली असेल कावेरी एवढ्या रात्रीच्या वेळी, काय चाललं असेल तिचं, नक्की काय करत असेल, असे अनेक प्रश्न आता पडलेले असतात. आणि इकडे मात्र कावेरीला शोधण्यासाठी आता बाहेर येत असतात. इकडे कावेरीला यशने जवळ घेतलेला आहे आणि यश मात्र कावेरीला बोलत असतो. कावेरीला म्हणत असतो की जे काय बोलायचंय ते पटकन बोला. तेव्हा कावेरी यशला सांगू लागते की अमृतासोबत लग्न करू नका. तेव्हा यश म्हणतो का, कारण कालपर्यंत तुम्हाला. तेव्हा कावेरी आता घडलेला सगळा प्रसंग सांगू लागते. तिचं असं म्हणणं असतं की अमृता आहे ती चांगली मुलगी नाही आहे, तिच्या डोक्यात वेगळं काहीतरी सुरू आहे. कारण मी तिला पाहिले, तुम्ही ज्या माणसाला घेऊन आलेला होता त्या माणसाला तिने त्या डेड बॉडीजवळ उदय भाऊजींचं पाकीट तिने प्लॅन करायला सांगितलेलं होतं. त्यासोबतच मी तिच्या रूममध्ये गेलेले, तिथं मला डायरी मिळालेली आहे. त्या डायरीमध्ये जे लिहिलेलं आहे, सुलक्षणाच्या नावावरती गोल करून क्रॉस मारलेला आहे, बदला असं लिहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी कावेरी यशला सांगू लागते. यशला मात्र आता धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय आहे, असा प्रश्न यशला पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र यश इथे बोलत असतो. यश म्हणत असतो काय, हे तुम्ही सांगताय ते सगळं खरं आहे. तेव्हा यशला कावेरी सांगू लागते की हो, मी जे सांगते ना ते सगळं 100% खरं आहे. तेव्हा मात्र आता यशला धक्का बसतो. कावेरी म्हणत असते नाही, आता तुम्ही काहीही करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा, असं कावेरी यशला सांगत असते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो म्हणजे आपण मला सांगूया ना सगळं, असं त्याचं बोलणं असतं. तेव्हा कावेरी म्हणते की आपण ठोस पुरावे मिळवूया आणि मग मला सगळ्या गोष्टी सांगूया. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की वाट बघत असते. हे कावेरीच्या लक्षात येतं. कावेरी म्हणते सॉरी म्हणजे झोप लागत नव्हती म्हणून पाय मोकळे करायला गेले होते आणि जाताना मी चिकू झोपलाय का नाही हे आवर्जून पाहिलेलं होतं, असं कावेरी इकडे मला सांगत असते. तेव्हा मात्र म्हणत असते पण. तेव्हा कावेरी म्हणते काय झालं तेव्हा कावेरीचा हात पकडते आणि देवाच्या पुढे घेऊन येते. कावेरीला धक्का बसलेला असतो. अचानक हे सगळं काय होतंय, हा प्रश्न कावेरीला सुद्धा पडलेला असतो. तेव्हा मात्र म्हणत असतात की मला तुझ्याशी बोलायचंय. तेव्हा कावेरी म्हणते काय झालं आता कावेरी आणि दोघेही देवी आईच्या समोर उभे आहेत आणि देवी आईच्या समोरच कावेरीला सांगत आहे की मी तुझा धर्माधिकाऱ्यांची मोठी सून म्हणून स्वीकार करत आहे. कारण तुला खूप वाटतं ना, तुला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, स्वतःला हे सगळं करायचं आहे, त्यासाठी तू वाटेल ते करते, तुझी जिद्द माहिती आहे मला. मग कावेरीसाठी त्यांनी जी साडी आणलेली असते ती साडी कावेरीच्या अंगावर टाकली जाते आणि तिला सांगितलं जातं की तू या घरची मोठी सून आहेस, या घराला सांभाळू शकते तर तू फक्त आणि फक्त तूच आहे, तूच या घराला सांभाळू शकते, या घराला सावरू शकते, एकत्र बांधून ठेवते. कुणी काहीही म्हणलं तरीही मला माहिती आहे, असं कावेरीला सांगत असते. आता कावेरीला इतका आनंद झालेला असतो की तिला खूप भारी वाटत असतं. कावेरी त्या क्षणी वाकून माला नमस्कार करते आणि कावेरीला सांगू लागते की आता जबाबदारीनं वागायचं आहे, या घरची तू मोठी सून आहे, या घरातल्या जबाबदाऱ्या तुला सांभाळायच्या आहेत, त्याचबरोबर तू चिकूची आई सुद्धा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर कावेरी नमस्कार करते, आशीर्वाद घेते आणि म्हणू लागते की मला माहिती आहे खरंच. तेव्हा म्हणतात की आता आणखी काही 2 गोष्टी आहेत त्या तुला कराव्या लागणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या उदयला परत आणायचं. जोपर्यंत माझा उदय परत येत नाही तोपर्यंत या घरातलं वातावरण जे आहे ते असंच राहणार आहे, असं कावेरीला सांगत असतात. आणि त्याचबरोबर कावेरीला म्हणतात की मला तुझ्याकडून वचन हवं आहे. आणि मग दुसरी गोष्ट, आता पहिल्या गोष्टीसाठी कावेरी वचन देते कारण उदयला शोधून आणलं तर तिचाच फायदा असतो, म्हणून कावेरीनं ते वचन दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर कावेरी म्हणते की आणखी काय करावं लागेल. तेव्हा सांगते की तुला यश आणि अमृता या दोघांना एकत्र आणावं लागेल आणि यशला अमृतासाठी यशने अमृताची निवड केलेली आहे, पण यशने मला सांगितलेलं आहे की जोपर्यंत त्याचा उदयदादा येत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. हे ऐकल्यानंतर मात्र कावेरीलाही धक्का बसलेला असतो. तर आता त्या दोघांना मनवण्याचं काम, यशला अमृताबरोबर लग्न करण्यासाठी तयार करण्याचं काम हे कावेरीकडे दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की मला माहिती आहे तुझ्याकडे कोणतीही गोष्ट दिली तरी तू त्या गोष्टीचा शेवटापर्यंत जाणार आणि अगदी व्यवस्थित ती सोडवणार, म्हणून तर तुला
म्हणून तर मी तुला ही कामगिरी देत आहे आणि आत्ता या क्षणापासून तू माझी सून आहेस, असं म्हणत इकडे माने कावेरीचा स्वीकार केलेला आहे, पण एका मोठ्या पेचात टाकलेला आहे. कावेरी मात्र तिथे व्रत देताना म्हणते की जे काय, शपथ देताना म्हणते की जे काय या घराच्या भल्यासाठी असेल ते मी नक्की करेल. याचा अर्थ कावेरीने स्पष्टपणे शब्द सांगितलेला नाहीये की तिनं इथे तयार आहे यश आणि अमृताचं लग्न लावून द्यायला. कावेरीने मात्र अगदी शांतपणे ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात. इकडे कावेरी रूममध्ये आलेली असते, अंधार असतो आणि अचानक यश रूममध्ये येतो. त्यावेळेस कावेरीने काठी घेतलेली असते आणि यशच्या डोक्यात घालत असते. तेव्हा मात्र ती यशला सांगू लागते, तुम्हाला अशी सवयच आहे का, नाही न सांगता रूममध्ये घुसायची. तेव्हा यश म्हणतो, पुढच्या वेळेस ना अगदी पिपाणी वाजवत गाजत येतो, म्हणजे कळेल तुम्हाला मी यायला लागलोय ते, असं यश बोलत असतो. तेव्हा मात्र कावेरी यशकडे पाहते. यशला म्हणत असते, म्हणजे यश मात्र मनापासून ह्या गोष्टी करत असतो. आणि त्याचबरोबर यश म्हणत असतो की काय झालं. तेव्हा कावेरी म्हणत असते की मला ना कळत नाहीये. तेव्हा यश म्हणतो, मला काय वाटतं माहिती का, आपण अमृताच्या रूममध्ये जाऊया आणि शोधाशोध करूया. तिथे गेल्यावर जर शोधाशोध केली ना तर आपल्याला समजेल तिथं काय आहे ते, आपल्याला पुरावे मिळतील. तेव्हा यशला कावेरी म्हणते, हो जाऊया लगेच जाऊया. कसं आहे, तुमच्यासाठी पुरावे तिनं वरतीच ठेवलेत ना, तुम्ही शोधायला येणार आहात, उगीच त्रास कशाला तुम्हाला शोधायचा, जायचं आणि ते पुरावे घ्यायचे, एवढंच करायचं आहे. तेव्हा यश म्हणतो, चला कावेरी म्हणते, हो चला. आणि यशच्या लक्षात येतं कावेरी त्याची मस्करी करते. आणि आता मात्र यश कावेरीला म्हणतो, काय तुम्ही असं बोलताय मला, असं कावेरीला तो बोलू लागतो. तेव्हा कावेरी म्हणते, काय चुकीचं बोलते मी, कारण मला सांगा हे शक्य आहे का, तिने पुरावे असे बाहेर ठेवलेले असतील का, तिने लपवून ठेवलेले असणार आहेत ना, कारण मी जेव्हा दुपारी गेले होते तेव्हाही मला खूप शोधाशोध केल्यानंतर त्या गोष्टी मिळालेल्या होत्या, आताही आपल्याला तेच करावं लागणार आहे, असं इकडे कावेरी सांगत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे यश कावेरीला म्हणत असतो, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय. तेव्हा कावेरी सांगते की आपल्याला शांतपणे आणि आपण मला काहीच सांगायचं नाहीये, जोपर्यंत आपल्या हाती पुरावे व्यवस्थित येत नाहीत तोपर्यंत आपण मला याबद्दल काहीही सांगू शकत नाही, असं कावेरी यशला सांगत असते. तेव्हा मात्र यशला धक्का बसलेला असतो. यश म्हणतो की चालेल. कावेरी म्हणते की ते अमृता खूप चालाक आहे, आपल्याला हुशारीने या सर्व गोष्टी हाती घेतल्या पाहिजेत, अगदी हुशारीने हे सगळं मॅनेज केलं पाहिजे, असं सांगत असते. आणि तसेच पुरावे आपल्याला मिळवावे लागणार आहेत हे सुद्धा कावेरी सांगत असते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की हो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे यश कावेरी बरोबर बोलत आहे, कावेरीला तो समजून सांगत आहे. त्याच्या सांगण्याचा उद्देशच हा असतो की आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि कावेरीला त्याने शब्द दिलेला आहे की मी तुमच्यासोबत आहे. त्या अमृताचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आणून तिचा पर्दाफाश केल्याशिवाय आपण शांत राहायचं नाही, असं यांनी ठरवलेलं असतं. कावेरी पण हो म्हणते. आणि मग यशला ती सांगू लागते की तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची, मानी माझा सून म्हणून स्वीकार केलाय, धर्माधिकारी घराण्याची सून म्हणून माझा स्वीकार केलेला आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर इकडे आता यश म्हणतो की एवढी मोठी गोष्ट तुम्ही आत्ता सांगताय. कावेरी सांगते, ते ना आत्ताच कळलं ना मला, म्हणून आत्ता सांगते, असं कावेरी बोलू लागते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो, म्हणजे नक्की काय म्हणायचंय, असं यश कावेरीला बोलतो. कावेरी म्हणत असते की हो, आता आपल्याला शांतपणे विचार करायचे, तिच्या विरोधातले पुरावे शोधायचे आहेत, नक्की काय करावं लागणार आहे, गोष्टी कशा पद्धतीने सोडवावं लागणार आहेत, हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आपल्याला शांतपणे या गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत. इकडे कावेरी मात्र यशचा हात पकडते आणि मग यश कावेरीला म्हणतो, काय झालं. तेव्हा कावेरी म्हणते की हो, मी स्पष्टपणे सांगते की तुम्ही अमृतासोबत लग्न करू नका आणि आपल्यामधले जे वाद भांडणं आहेत ती बाजूला ठेवा, आपण एकत्र येऊन ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर माने मला सांगितलेलं आहे की मी उदय यांना शोधून आणायचं आहे. त्याचबरोबर माने मला आणखी एक अट घातलेली आहे की तुमचं आणि अमृताचं लग्न लावून द्यायचं आहे. तेव्हा यशला वाईट वाटतं. यश म्हणतो की काय बोलताय तुम्ही हे सगळं. तेव्हा कावेरी म्हणत असते, हो मग तुम्ही काय केलं, दिला शब्द मला. तेव्हा कावेरी म्हणते की मी त्यांना असा शब्द दिलाय की जे मी काय करेल ते या घरातल्यांच्या भल्यासाठी करेल, असं कावेरी सांगू लागते. तेव्हा मात्र यशला बरं वाटतं. नाहीतर यशला असं वाटत असतं, एकीकडे ही मला म्हणते की अमृताशी लग्न करू नको आणि दुसरीकडे मला शब्द देते, असं यशला वाटत असतं. आणि तेव्हा मात्र यश म्हणत असतो की नाही, हे सगळं जे काय आहे ना ते असं नाही झालं पाहिजे, असं यश बोलत असतो. आणि तेव्हा मात्र यश म्हणत असतो की नाही,
मला माहिती आहे की ती अमृता कशी आहे, पण आपल्याला एकत्र येऊन या गोष्टी करायच्या आहेत. इकडे कावेरी यश सोबत बोलत असते, तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की यश कावेरीला विचारतो, हरतालिकेचा उपवास मग आता तुम्ही कशासाठी केलाय? असा प्रश्न यश कावेरीला विचारतो, कोणासाठी केलाय? आता मात्र कावेरी उत्तर देते आणि तेव्हा मात्र यशला बरं वाटतं. इकडे कावेरीला क्लू मिळालेला असतो की तो उदयच्या जवळ एक माणूस सापडलाय, उदयच्या वस्तू सापडलेल्या आहेत आणि त्या माणसाला कावेरी शोधून काढते. त्याची धुलाई करत असते आणि तेव्हा मात्र कावेरी त्याला विचारते की हे सगळं काय आहे, हे सगळं कुणी केलेलं आहे? हा प्रश्न कावेरी त्याला विचारते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की ती व्यक्ती बेशुद्ध होती, तेव्हा आम्ही त्याच्या जवळून ह्या वस्तू उचललेल्या आहेत. कावेरी म्हणते, मग कुठे आहे ती व्यक्ती? मला कळलं पाहिजे. असं कावेरी आता त्या माणसाला विचारत आहे. इकडे मात्र खूप खुश आहेत की यावेळेस गणपतीच्या आगमनाला इकडे उदय आलेला असणार आहे. या गोष्टीचा आनंद माला झालेला आहे आणि अमृता हे सगळं ऐकते तेव्हा तिला मात्र धक्का बसलेला आहे. अमृता आता कावेरीने ह्या सगळ्या गोष्टी करू नये यासाठी नक्की काय करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.